हट सरजा हट या खा खा रे माझ्या लेकरांनो खा ए सई ए बाळा सई पुरी तांब्या भरून आण ग आबा बैल ऐकली नाही वैर नाही सई नाही ऐकली आणि हे काय बा कशाला पापुरावर घेत असा खायला ना वैर ना काडी ढोर का आणलंय परत बाजारातून इथं पाखराला चुचीत माराया पाणी नाही तिथं लक्ष्मी दारात मारून नसतं पाप कपाळाव कशाला लक्षात आलं बा 4 दिवसानं पुरीचा टिळा आहे पोरगलही शिकलेला आहे शिकल्या सरलेल्या घरात आपली शिकली सरलेली सई गेली की झाला पण बैलाची खुरं तर दावणीलाच आहेत होय व काय म्हणते आम्ही बाजारात ढोर बी विकत नाही दुष्काळानं त्याच्या कातडीचं बी मोल होईना सार बाजार उतरल्यात दाताव माराया एवढं बी पैक होत नाहीत बघू पाहुणं आहेत जवळचं घेतील मानून आबा जीवाला नका गोर लावून घेऊचा तुम्ही दोघं पण समजा काही नीट होईन होय ग पोरी तुझीच काळजी वाटते एका बापाच्या आयुष्यात पोरीचं लगीन हे लई काय असते बघ पण तुझा आबा पडला कुणबी आबा सरकारने औंधा दुष्काळात लई योजना आणल्या ती ते येतीलच की लवकर आपल्या बी गावामध्ये कधी कधी येते आणि समधी मेल्यावरती ए सत्या लगीन आहे टिळ्या लावलंय आपण अरे त्याला काय होतं एका मला बी बघ की एखादं पाखरू पटलं तर पटले ए सत्या लग्न माझं जमणार आहे का तुझं अरे त्याला काय होतं एका आमदा तुझ्या बरोबर माझं पण उरकून टाकू की राम 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 या बसा 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 पाहुणे. बस रे बोला ना पाटील काय चुकलं का आमचं हुंडा म्हणून गाडी देणार होतास तुम्ही आमच्या पोरासनी वडकीच्या पाहुण्यासंग निरोप धाडला होता की तुम्हाला अहो नाही पाटील बुवा अहो तसं काय बी ठरलं नव्हतं आपलं तुम्हास बी ठाव आहे दुष्काळानं पार समधी हैराण झाले ते ते आमासनी काय ठाव नाही तुमच्या रंगासनी सांगा की तो काय त्याच्या बहिणीच्या सुखासाठी एवढं बी करू शकत नाही नाही तसं नाही पाटील बुवा फक्त 5 मिनिटं थांबा मी पोराशी बोलून बघतो तो काय माझ्या शब्दाबाहेर नाही पर पैशाचा प्रश्न आहे रांगा पाहुणं जावई बापूसाठी गाडी मागते ती तेव्हा बघ जरा जमन का तुला गाडीचं आबा पर एवढा पैसा माझ्याकडे बी नाही अरे पर तुझ्या बी बहिणीचं लगीन हाय तिच्या सुखाचा प्रश्न आहे रे पोरा
औंदा नाही झालं तरी आपल्याला काही फरक पडणार आहे? आबा गाडीचं पैशाचं मला काय जमणार नाही. मा म्हणजे लगीन जमवायच्या आधी विचारलं का आम्हाला? मग आता कशा पायी? जमणार नाही? अरे मग आला तरी कशाला इथं थोबाड घेऊन? मोकळ्या हाती गावाकडे जा इथून. जा इथून. आबा जातो मी. आता या लग्नाचं तुमचं तुम्ही बघा. मग काय ठरलं तुमचं? पाटील असं काय करतायसा? अशी ऐन वेळी ही बोलणी? मग काय लगीन झाल्यावर करायची का बोलणी लग्नाची? अहो पाटील माझ्या पोरीकडे तरी बघावं. पोर शिकलेली आहे पण दुष्काळानं आणि देण्या घेण्याशिवाय लग्नाला हो म्हणा आम्ही काय भिक्कार दिसलो की काय? तुमची पोरगी फुकटात पदात पाडून घ्यायला इथं नाही आलो आम्ही. जातो आम्ही. हे लग्न नाही जोडायचं. अहो असं करू नका सा. आमच्या बी इब्रतीचा प्रश्न आहे. पोरीचं लगीन मोडलं तर कोण करीन लगीन तिच्या संगत? पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते तुमचं तुम्ही बघा. आम्हाला बी इब्रत आहे. पोरगी सुखाने संसार करील तुमच्या पोराचा. तुमचं सगळं तुमच्याकडे राहू द्या. आमच्याकडून हे लगीन मोडलं म्हणून समजा. चल र पोरा. पाहुणं काय आपल्या बरोबरची दिसत नाही. अहो नाही 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 पाटील नाही ऐकावं नाही पाटील. नाही जमणार. पाटील ऐकाव. नाही जमणार. पाय नाही धरतो नाही पाटील जमणार. तुम्ही तुमचे. सरकाव. ऐकाव पाटील. बाय सर तुम्ही तरी सांगा. नाही हे लगीन आता होणार नाही. असं बोलू नका सा. उद्या इट्टलाच्या किरपेनं चांगले दिस येतील. आम्ही नाही विसरायचो तुम्हाला. माझ्या पोरीला पदरात घ्या. पदर पसरते मी तुमच्या मोहर. अव आपलं नातं जुनं आहे. पोरीला अव थांबा. अव बाईसाहेब थांबा. अव असं रागून जाऊ नका सा. आबा असं घाबरून जाऊ नका सा. एक ना एक दिवस समजा नीट होईन बघा. आबा नाही ग पोरी. अगं माय इकडे ये. बघ ना का आबा कसं करतोय. अव अव असं काय करत सा? अग काय झालं हे? पोरी म्या चुकलो. मला माफ कर पोरी. तुझं लगीन नाही करू शकलो म्या. गरीब आहे पोरी तुझा बा. आबा धनी बस मीच मारलं माझ्या आबाला. माझ्यामुळे माझा आबा गेला. नाही जगायचंय आता मला.
काय करतेस हे? काय करतेस हे तू? अगं काय करतेस तू हे? अगं झालं काय ते तरी सांग की. काय सांगू मी तुला? हाय काय हिंमत तुझ्यात ऐकायची? ऐक मग. अरे काय चुकलं माझ्या आबाचं? अरे श्रीमंतवानी पोटात नाही मारली त्यानं पोरगी. त्याने एका मुलीला जन्माला घातली. हे चुकलं का त्याचं? रात्रीच राबून मला शिकवलं, लहानाचं मोठं केलं. अरे या दुष्काळानं आबाच्या चपलीला ठाच नाही राहिली. शेतात राबून कोपरीला ठिगळं पडली. उन्हातानात राबून पाठीचा पार कातळ झाला. अरे या दुष्काळानं हैराण झाले ती समधीच. सांग आता, कुणबी म्हणून जन्माला आला, हे चुकलं होय माझ्या आबाचं? अरे तू सांग मला, काय चुकलं माझ्या आबाचं? या दुष्काळानं मारलं र माझ्या बाला, आणि माझ्यामुळेच नाही राहिला माझा आबा. आबा अगं म्हणून तू काय अशी जीव द्यायला जाणार आहेस का? आणि जीव दिल्याने तुझा आबा असा वाचणार आहे वय? बघ, जीव देऊन परसनं सुटत नाही. परसनं सुटतो तो जिवंत राहून. अगं मांजराची अशी छोटी छोटी पिलं जरी असली ना, ते असे डवचले तरी ती गुरकतात. आणि तो तर शिकल्या सवरलेली अशी पोर आहेस. पण काय उपयोग या समजाचा? एवढी शिकले मी, तरी या समाजाने मला बाजूला सारलं नव. दुष्काळानं मला कवडी मोल केलं ना. शेवटी मी कोण? बाजारातली एक विकाऊ वस्तूच ना. या बघ, तुझं समज खरं आहे, पण हे सगळं आपल्यालाच बघावं लागणार आहे बघ पुरी. अगं सावित्रीबाई फुले जिजाऊ, घर उद्ध्वस्त झालेली ती अहिल्यादेवी होळकर, ह्या पण स्त्रियाच होत्या ना स्त्रियाच. हे बघ साहेब, तू फक्त आबाची पोर नाहीस, तू ह्या परंपरेच्या विरोधात उभं राहणारी एक ईज आहेस. हीच अगं दुष्काळ पडलाय, पण माणसातलं माणुसकी पण जपायचंय तुला. ह्या बघ, तू आता पुन्हा उभा राहा. आबाच्या आत्म्याला शांती तुझ्या मरण्याने नाही, तर तुझ्या सह्याद्री परमानं उभं राहण्यानं मिळल. होय, मला बी पटतंय समज. माझ्या आबाला मला सुखात बघायचं होतं. आणि तुला खरं सांगते, या दुष्काळानं जरी समजा उद्ध्वस्त झालं असलं तरी मी मरणार नाही. या समाजापुढं मी नाही झुकणार. ही सई आता जगणार आहे आणि तिच्या माईला बी चांगलं दिस दाखवणार आहे.